एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली आहे। पुण्यामध्ये रेव पार्टीवर कारवाई केली गेली आणि या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई सुद्धा होते। खराडी परिसरामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकरांचा सुद्धा पार्टीत समावेश असल्याचं आढळलं। या पार्टीतून मोठ्या प्रमाणात दारू, गांजा आणि हुक्का पोलिसांनी जप्त केलाय। प्रांजल खेवलकरांसह 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रांजल खेवलकरांच्या घरातून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क जप्त केल्याची माहिती आहे। दरम्यान या कारवाईनंतर एकनाथ खडसे यांनी काय आरोप केलेले आहेत बघूया। तो काय सांगणार? पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना एका रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। काय याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आहे? गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात, ही भावना जनमानसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल, त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल। पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमार्क्स येत आहे ते रिमार्क्स बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे। पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। बस हो, एकीकडे राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे, त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे। सध्या एवढंच तूर्त एवढं ते काल आपण पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं राजकीय दृष्टिकोनातून? दरम्यान या कारवाईनंतर नेत्यांचे कसे वारपलटवार सुरू झाले तेही बघूया। हा भाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, तिकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांची जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे, नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी पुढे अडकवलं जाईल आम्हाला। बापूंना त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना, जावई बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे, जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ते वेळात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत, पुराव्यांसह बोलत आहेत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची। एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये, त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात। ही पार्टी ती पार्टी, तुमचं काय चाललंय? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे।